रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. प्रश्न बऱ्याच जणांचा आहे की सर आपल्या देशी मेंढीला 2 पिल्ले होऊ शकतात का, किंवा देशी मेंढीला 2 पिल्ले कशी करायची. कारण जनरली आपण जी मेंढी वापरतो, मग ती माडगाळ असू द्या किंवा कोणतीही असू द्या, या मेंढींना एकच पिल्लं होतं. मग 2 पिल्लं तयार करण्यासाठी काय करावं सर, काय उपचार करावे की जेणेकरून त्या मेंढीला 2 पिल्लं होतील. तर काही गोष्टी मी पुढे सांगतोय, लक्ष द्या. आता देशी पिल्लं 1 व्हायची का 2 व्हायची हे अवलंबून असतं. लक्षात ठेवा, किती ओहऱ्या त्यांच्यामध्ये फंक्शनल आहेत. 1 ओहरी जर फंक्शनल असेल तर त्याच्यामधून 1च अंड किंवा 2 अंडी, इकडची ओहरी फंक्शनल असेल तर 3 अंडी, अशी अंडी बाहेर पडतात. परंतु महत्त्वाची गोष्ट ही आहे, लक्षात ठेवा की नर असा पाहिजे. अगोदर ही अंडी निर्माण होण्यासाठी किंवा जास्त अंडी सुटण्यासाठी आपण काय करू शकतो हे पहिल्यांदा मी सांगतो. तर थोडंसं तीळ घ्यायचं, तीळ 1 चमचाभर तीळ, आणि त्याच्यामध्ये 1-2 चमचे बडीशेप मिसळायची. या गोष्टी सांगतो त्या लक्षात ठेवत जावा. आणि हे दोन्ही एकत्रित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. बारीक करून घेतल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये, या पावडरीमध्ये आपलं मक्याचं पीठ किंवा गव्हाचं पीठ, त्यातल्या त्यात आणखीन एक दुसरी महत्त्वाची गोष्ट, गव्हाचं पीठ मिसळण्यापेक्षा गव्हाचा कोंडा जर मिसळला, लक्षात ठेवा, त्या कोंड्यापासून, कोंडा इतका फायदेशीर आहे शेळीसाठी किंवा मेंढीसाठी. आणि त्या कोंड्यामध्ये किंवा गव्हाच्या पिठामध्ये हे मिसळलं की ते दररोज त्याचे 2-3 लाडू करायचे, आणि ते 2-3 लाडू मेंढीला सकाळी सकाळी चारायचे. 3 दिवस हे चारायचे. मात्र हे चारण्यापूर्वी मेंढीला प्रथम ॲलोवेरा, म्हणजे कोरपड ज्याला म्हणतो, ते कोरपडीचा गर 20 ग्रॅम कोरपडीचा गर, 20 ग्रॅम गूळ, आणि लसणाच्या 1 पाकळ्या 4-5 बारीक कुटून थोडंसं भाजून हे एकत्रित करून असं द्रावण तयार करायचं. आणि ते द्रावण त्या मेंढीला अगोदर थंड करून ते पाजायचं. बघा, आता हे प्रयोग जे आहेत हे यांच्यामुळं काय होतं ते सांगतो मी तुम्हाला. हे असे उपचार मी तुम्हाला सांगतोय की जी मेंढी माझ्यावर कधीच येत नाही, शेळी माझ्यावर कधीच येत नाही, तिला हे उपचार केले तरी सुद्धा चालू शकते. बरेच जण शेळ्या पाळतात, पण वर्षातून एकदाच शेळी माझ्यावर येते. मग हे चारल्यानंतर लक्षात ठेवा, एक इस्ट्रोजिन नावाचा जो हार्मोन आहे, तो हार्मोन व्यवस्थितरित्या सिक्रिट होतं आणि त्याची लेवल हळूहळू वाढू लागते. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, एवढं करूनही उपयोग नाही. मेंढीला 2 पिल्लं तयार होण्यासाठी नारी सुवर्णाचा नर, लक्षात ठेवा, नारी सुवर्णाचा नर
अगदी छोटा नर जरी घेतला तुम्ही तरीसुद्धा तो साधारण 10,000 ते 20,000च्या दरम्यान, अगदी छोटा नर. क्रॉसमधला घ्यायचा, त्यातल्या त्यात जुळ्यातला घ्यायचा. आपल्याकडं असे नर उपलब्ध आहेत की आपण तयार केलेले क्रॉसमधले. आणि हे क्रॉसमधले नर जर त्या मेंढीला भरवले, लक्षात ठेवा, तर तुम्हाला पुढची पिढी जी आहे त्या मेंढीला तर जुळे होतीलच, पण त्याच्या पुढची जी पिढी आहे ती 2-2 पिल्लं देणारी मोठी दिप्पाड. कारण आपण इथं जे नर निर्माण केलेले नारी सुवर्णापासून, ते माडग्याला क्रॉस करून, देशीला क्रॉस करून, लक्षात ठेवा, आपले खानदेशी जी मेंढी आहे तिला क्रॉस करून हे नर तयार केलेले माझ्याकडे विक्रीसाठी ते उपलब्ध आहेत. आता साधारण 2-2.5 महिन्याचे आहेत, परंतु वजन त्यांचे चांगलं 20-25 किलो 30 किलो अशा पद्धतीनं वजन आहे. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे, 2 पिल्लं तर होतातच बरं का. शिवाय मांडी जे आहे तुमची मार्केटमध्ये जे व्हॅल्यू आहे त्या पिल्लांची व्हॅल्यू, तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये घेऊन गेला, पिल्लू छोटंच दिसतं, परंतु उचललं तर कमीत कमी 20 ते 22 किलो पिल्लू असतं. उगा उंच ते कसं आहे, माटगाळचं पिल्लू उंच असतं, पण उचललं की 7-8-10 किलो बी लागत नाही. ह्याची हाडं भरीव आहेत, आतूनच भरीव, आणि मांस साठवण्याची टेंडन्सी आहे याची, आणि वाढ होण्याचा जो वेग आहे तो याचा जबरदस्त आहे. जर आपणास अशा पद्धतीचे नर पाहिजेल असतील तर आपल्याकडं 50% 75% प्युअर वापरू नका. लक्षात ठेवा, प्युअर वापरून तुम्हाला त्या नराची काळजी घेणं होणार नाही. तो नर तुमच्यामध्ये डॉर्परचा असेल किंवा नारी सुवर्णाचा असेल, फार त्याला म्हणजे आपल्या मेंढीपासून तयार केलेलाच तो पाहिजे. जर तुम्ही बाहेरून हा आणला, आता बाहेर किमती यांच्या 30-40 हजार रुपये, अगदी छोटे छोटे पिल्लू घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा, परंतु तसं नाही करायचं. एक 50-75% हायब्रिड जर घेतला तर बरोबर रक्ताची सांगड जुळून, लक्षात ठेवा, मेंढी 2-2 पिल्लं द्यायला सुरुवात करेल. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. चॅनल पाहिल्यानंतर चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जावा. शेवटी मी आता हा व्हिडिओ अपलोड करतो जवळजवळ महिन्यातून, कारण तुमचा कोणाचा प्रतिसादच नाही ना देण्यात आलं का तुमच्या. म्हणजे अगोदरचे व्हिडिओ पाहून जर तुम्ही अर्ध्या हळकुंडाने पिवळे होत असाल, माझ्याकडे भरपूर काही देण्यासारखं, परंतु त्याला उत्सुक पाहिजे ना, व्यक्ती उत्सुक पाहिजे. असो, भगवंताने दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठला 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 विठ्ठला.